नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 5 मिनिटात कोणताही लोगो कसा तयार करायचा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी गुगलवर जाऊन तुम्हाला ChatGPT सर्च करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जो प्रॉम्प्ट लिहिलेला आहे मराठीमध्ये लिहू शकता, इंग्लिशमध्ये लिहू शकता. त्याआधी तुम्हाला इथं इमेज सिलेक्ट करायचं आहे. क्रिएट इमेजवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा प्रॉम्प्ट जो असेल तो तुम्ही इथं पेस्ट करा. बघा माझा प्रॉम्प्ट असा आहे, मला माझ्या कंपनीसाठी एक सुंदर लोगो तयार करायचा आहे. कंपनीचे नाव आहे चार्टस्कॅन, स्लोगन आहे स्टॉक गोल्डन 4x. लोगो ग्लोबल वाटला पाहिजे आणि कलर ब्ल्यू डार्क गोल्डन असा ठेवा. कंपनी ट्रेडिंगमध्ये काम करते त्या पद्धतीने तयार करा आणि ट्रान्सपरंट PNG ठेवा. म्हणजे लोगो हा आपल्याला ट्रान्सपरंट PNG पाहिजे की कुठेही वापरता येईल अशा पद्धतीचा. तर आपण आता रिक्वेस्ट करूया. रिक्वेस्ट केल्यानंतर काही वेळेत तुमची ही जी इमेज आहे ती तयार व्हायला चालू होते. जर तुमचं नेट स्लो असेल किंवा इंटरनेटचा काही प्रॉब्लेम असेल तर थोडा वेळ पण लागू शकतो. ज्यावेळेस तुम्ही समज जर तुमची इमेज लवकर जर क्रिएट नसेल होत किंवा वेळ जास्त लावत असेल तर पुन्हा तुम्ही वरती क्लिक करून रिफ्रेश करून सुद्धा पुन्हा करू शकता. म्हणजे तुम्हाला लय त्याला 1 ते 1 मिनिटाच्या आतमध्ये तुमची ही इमेज बनून तयार होईल. प्रॉम्प्ट मराठीमध्ये असलं तरी चालतो. आता बघा हा इमेज आपली व्यवस्थित तयार झालेली आहे. जर तुम्हाला हिला एडिट करायचं असेल किंवा याच्यात काही चेंज करायचं असेल तर फक्त त्याच्यावरती क्लिक करा, इमेजवरती किंवा एडिटवरती ह्या बटनवरती सुद्धा क्लिक करू शकता. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जो बदल करायचा आहे तो बदल तुम्ही इथं करू शकता. जो पण मी आता रिमूव्ह ग्लोबल ॲड, म्हणजे मला हा ग्लोबल काढून टाकायचा आहे पाठीमागचा, त्यासाठी मी रिक्वेस्ट करतो. मला म्हणजे जसं आपण रिक्वेस्ट केली तसं इथं पण थोडासा वेळ लागतो. म्हणजे पुन्हा इमेज आपली तयार होते. जसं की आपण सांगितलं आता त्याला रिमूव्ह हा ग्लो आपल्याला काढून टाकायचा आहे त्या पद्धतीने. आणि जर तुम्हाला जास्तच वेळ लागत असेल जसं आधी सांगितल्याप्रमाणे इथं तुम्हाला जी लिंक दिसते त्याच्यावर क्लिक करायचं. जर तुम्ही PCवरून असाल तर इंटर दाबायचं आणि जर मोबाईलवरून असाल तर याला रिफ्रेशचं बटन आहे बघा बाजूला, ते क्लिक करायचं. म्हणजे इमेज तुमची क्रिएट झालेली म्हणजे बॅकएंडला कधी कधी असू शकते, त्यामुळं तिथून एकदा रिफ्रेश करून चेक करायचं. किंवा तुम्ही इथं एकदा रिक्वेस्ट करून नंतर वापस आल्याच्यानंतरसुद्धा तुम्हाला ही इमेज तुमची इथंच मिळून जाईल. म्हणजे जी पण रिक्वेस्ट केलेली ती रिक्वेस्ट तुमची प्रोसेसमध्येच असते. त्यामुळं थोडासा वेळ वाट पहा किंवा तुम्ही पुन्हा आल्याच्यानंतर जर रिफ्रेश केलं तरीसुद्धा चालतं. कारण की वेळ आपला इंटरनेटमुळे लागू शकतो किंवा आता रिक्वेस्ट किती येतात त्यावर असतं. बघा आता हा आपला ग्लोबल यांनी काढून टाकला आहे आणि फक्त ॲरो आणि हे ठेवलं आहे. आता लोगो तयार झाला आहे, पण तुम्हाला इथं लोगो समज आवडला नाही, तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी हे म्हणजे तयार करायचं आहे, तर तुम्ही काय करायचं, याला सांगायचं की गिव मी धिस लोगो प्रॉम्प्ट. एवढा मी प्रॉम्प्ट टाकायचा. तो प्रॉम्प्ट टाकल्याच्यानंतर त्याला रिक्वेस्ट करायची. मग तुम्हाला तो हा जो आहे तो प्रॉम्प्ट तयार करून देईल नवीन. आणि तयार केलेला प्रॉम्प्ट तुम्ही डायरेक्टली इथून कॉपी करू शकता आणि जिथे तुम्हाला ज्या पण प्लॅटफॉर्मवरती जसं की जेमिनी असेल किंवा कुठेही असेल त्या ठिकाणी तुम्ही तो डायरेक्टली पेस्ट करू शकता. म्हणजे आहे तसा लोगो किंवा वेगळ्या पद्धतीचा लोगो तुम्हाला जिथं सोपं वाटेल तिथं त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला हे डाउनलोडचं बटन दिसतं आहे, त्याच्यावर क्लिक केलं की तुमची इमेज डाउनलोड होते, ती पण PNG इमेज. तर अशा प्रकारे तुमचा लोगो तयार होतो. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.